करुणा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देत धनंजय मुंडे यांना प्रति महिना 2 लाख रुपये असा देखभाल खर्च करुणा मुंडे यांना देण्याचे निर्देश दिलेले आहेत। दरम्यान या एकूण वादानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला झालेली मारहाण, आपल्याला झालेला त्रास, वाल्मिक कराडने केलेली मारहाण अशा विविध मुद्द्यांवरती भाष्य केलेले। याचबरोबर करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडचा मुलगा कोटींच्या गाडीत फिरतो, पण माझा मुलगा धनंजय मुंडेंचा मुलगा हा बेरोजगार आहे असंही म्हटलेले। दरम्यान एकूण वादात आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून काही महत्त्वपूर्ण असे दावे केलेत। नेमकं त्याने काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या भोवती वादाचं वलयच निर्माण झालंय असं म्हणावं लागेल आणि आता त्यांना कौटुंबिक प्रकरणांना सुद्धा सामोरं जावं लागतंय। धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्या विरुद्ध कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती। या खटल्यात न्यायालयाने अंतरिम निकाल दिला असून आता करुणा मुंडे यांना मासिक 1,25,000 रुपयांचा देखभाल खर्च मिळावा असे निर्देश देण्यात आलेत। या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलंय। धनंजय मुंडेंबरोबर 1996 पासून राहत असताना त्याप्रमाणेच माझी जीवनशैली आहे आणि त्यानुसारच पोटगी मिळायला हवी। तिघांचे म्हणजेच करुणा मुंडे व 2 मुलांचे प्रत्येकी 5 लाख रुपये असे मिळून महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी हवी अशी मागणी सुद्धा करुणा मुंडे यांनी केली आहे। दरम्यान या एकूण वादामध्ये धनंजय मुंडे यांच्या मुलाने एक पोस्ट केली आहे आणि त्याने आपली व आपल्या वडिलांची बाजू मांडलेली आहे। इंस्टाग्रामवर शिशिव मुंडे या अकाउंटवरून सदर पोस्ट टाकण्यात आली आहे। या पोस्ट नंतर करुणा मुंडे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली असून मुलाची भावना योग्य असल्याचं म्हटले। धनंजय मुंडे हे मुलांची काळजी घेत असल्याचं सुद्धा करुणा मुंडे यांनी मान्य केले। शिशिव मुंडेने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ते पाहूया। मी शिशिव धनंजय मुंडे असून मला आता बोलणं भाग आहे। माझ्या कुटुंबाला माध्यमांनी मनोरंजनाचा विषय बनवलाय। माझे वडील सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी त्यांनी आम्हाला कधी नुकसान पोहोचवलं नाही। माझ्या आईला परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही। तिच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला जातो, पण माझ्या आईनेच वडिलांना मारहाण केली होती। तेव्हापासूनच ते निघून गेले। तिच्या वागण्याचा मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा त्रास झाला। त्यानंतर तिने आम्हालाही निघून जाण्यास सांगितलं। 2020 पासून माझे वडील आमची काळजी घेत आहेत। माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही। तिने घराच्या कर्जाचे हप्तेही फेडलेले नाहीत। माझ्या वडिलांवर सूड उगवण्यासाठी ती खोट्या नाट्या गोष्टी सांगतेय असं शिशिव मुंडेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले। दरम्यान मुलाच्या या दाव्यावरती करुणा मुंडे यांनी काय उत्तर दिलंय तेही आपण पाहूया। मुलगा शिशिवच्या पोस्ट नंतर करुणा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं म्हटलंय की मुलाच्या भावना योग्य आहेत। धनंजय मुंडे हे त्यांच्या मुलांबरोबर खूप चांगले वागलेत। मुलं आणि वडिलांमध्ये चांगलेच संबंध आहेत आणि आज कौटुंबिक न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्यावरच मी बोलले। माझ्या मुलांवरही विशिष्ट पद्धतीने बोलण्याचा दबाव आहे असा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। दरम्यान या एकूण वादात आतापर्यंत धनंजय मुंडे यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। मात्र करुणा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपला आणि सत्याचा, न्यायाचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया दिली आहे। या एकूण वादाचे पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला व लोकसत्ता.com या साईटला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।